नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण ज्वारीचं पीठ आणि बाजरीचं पीठ यांच्या मिक्स पिठांपासून छान खमंग असं थालीपीठ करणार आहोत. तर ते कसं करायचं ते पाहूया. सर्वात आधी आपण इथे खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरच्या, धणे, जिरे, आलं आणि लसूण हे आपण जाडसर असं खलबत्त्यात कुटून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये जाडसर भरड केली की थालीपीठ खूप छान टेस्टी असं होतं. आता एका बाउलमध्ये मी इथे 2 कप ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ आहे ते घेतलं आहे. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, त्यानंतर गाजर घेतलेला आहे एक किसून, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे, कसुरी मेथी घातलेली आहे आणि हे जे जाडसर असं आपण भरड तयार करून घेतलेली आहे ते वाटण जे आहे ते यात घालूया. आता चवीनुसार आपण थोडीशी लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, चवीनुसार मीठ घालूया. तीळ घातलेले आहेत 1 चमचा, थोडंसं तेल घालायचं आहे आणि 2 चमचे इथे मी दही घातलेलं आहे. दह्यामुळे थालीपीठ छान मऊसर असे राहतात. थंड झाल्यानंतरही ते छान मऊ असे राहतात. आता हाताने व्यवस्थित एकजीव करून घेतलं की मी इथे अर्धा कप पाणी घेतलेलं आहे. आपल्या खलबत्त्याला जी मसाला लागलेला होता वाटण ते मी धुवून ते पाणी घेतलेलं आहे. तर पूर्ण अर्धा कप पाणी आपल्याला इथे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे. सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घ्यायचा आहे आपण. खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त सैल नाही, अशा पद्धतीने थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित एकसारखं करून पीठ मळून ठेवलं की लगेचच त्याचे आपल्याला थालीपीठं करायचे आहेत. तर पोळपाटावर इथे मी एक स्वच्छ पांढरा रुमाल घेतलेला आहे, त्याला ओलं करून घ्यायचं आहे, हात ओला करायचा आहे आणि आपल्याला हवे त्या आकाराचे आपल्याला इथे थालीपीठं आपण हाताने थापून घेणार आहोत. पोळपाटावरच्या कपड्यावर मी इथे तीळ पसरवून घेतलेले आहे आणि त्यावर आता हा डो ठेवून आपण हाताने अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने त्याला आकार देणार आहोत. पुन्हा एकदा वरून तीळ लावून घ्यायचे आहेत, म्हणजे ते दिसायलासुद्धा सुरेख दिसतं आणि खायलासुद्धा याची टेस्ट छान खमंग अशी होते. आता अशा पद्धतीने हाताने होल करून घ्यायचे आहेत, जेणेकरून थालीपीठ जे आहे ते आतपर्यंत छान भाजलं जावं. तर तव्याला इथे मी तेल लावून घेतलं आहे आणि आता तवा आपल्याला तापलेला आहे आणि यावर आता हे थालीपीठ आपण अशा पद्धतीने घालून घेणार आहोत. अलगद याच्यावरचा रुमाल जो आहे तो बाजूला करायचा आहे. आणि आता तुम्हाला हवं असेल तर तूप किंवा लोणी किंवा तेल काहीही घालून आपण छान याला दोन्ही बाजूने खमंग असं भाजून घेणार आहोत. साधारण 3-4 मिनिट झाकण ठेवून याला छान वाफ काढली की मस्त आतपर्यंत ते शिजलं जातं. त्यातल्या भाज्या आहेत त्यासुद्धा शिजल्या जातात. एरवी आपण भाजणीचं थालीपीठ करतो. भाजणी घरात शिल्लक राहिली नसेल तर मग अशा पद्धतीने तुम्ही ज्वारी आणि बाजरीचं जे मिक्स पीठ आहे त्यापासून असं छान खमंग असं थालीपीठ करू शकता. नाश्त्यासाठी किंवा टिफिनलासुद्धा हे थालीपीठ तुम्ही देऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता छान खमंग असं आपलं भाजलं गेलेलं आहे. आता ते काढून घेऊया आणि दुसरंसुद्धा थालीपीठ त्याच पद्धतीने आपण करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ही जी ज्वारी आणि बाजरीच्या पिठाची जी खमंग अशी थालीपीठं आहेत ती तुम्ही नक्की ट्राय करून पहा. दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत किंवा कुठल्याही चटणीसोबत खूप छान असे हे थालीपीठं लागतात. तर आपण 2 कप इथे ज्वारी आणि बाजरीचं मिक्स पीठ घेतलेलं होतं. तर त्या 2 कप ज्वारी आणि बाजरीच्या पिठापासून आपले जे थालीपीठं आहेत तुम्ही पाहू शकताय. आपले हे इथे सर्व थालीपीठ जे आहे ते तयार झालेले आहेत. एवढी थालीपीठं आपली 2 कप पिठापासून तयार झालेली आहेत. तर मग हे थालीपीठ तुम्हाला कसे वाटले, तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.